नंबर 2 अनमोल कॉलोनी यादगीर में 1 साल से क्या है करंट का बहुत प्रॉब्लम था। इधर क्या है 1 साल से हमारे को क्या है वोल्टेज कम था, करंट नहीं था। ये बारिश के दिनों में और नॉर्मल दिनों में हवा आने से क्या है करंट चले जाता था। एक एक दिन हमारे को इतना प्रॉब्लम होता था, बहुत प्रॉब्लम फेस करे। बच्चों को क्या है रात पढ़ने के वास्ते क्या है रात जब भी बच्चे पढ़ते थे करंट नहीं रहता था। और इसके बारे में बहुत एहतिजाज करे हम। और साथ में क्या है बहुत कोशिशों के बाद क्या है आज अनमोल कॉलोनी में क्या है टीसी का काम चल रहा, तो इसका क्या बिठारे सो है। तो ये बहुत हम क्या है बार बार ये भी कुछ जेस्कॉम को जाने की वजह से ये आज क्या है ये काम क्या है कंप्लीट हो रहा। तो इस वजह से क्या है ये जेस्कॉम डिपार्टमेंट के क्या जो भी क्या है एम्प्लॉयज है उनका बहुत बहुत शुक्रिया। हम बहुत क्या है और गुत्तेदार जो भी क्या है ये काम कॉन्ट्रैक्ट पकड़े सो है वो गुत्तेदार का भी बहुत बहुत शुक्रिया। और साथ में हमारे उमेश मुद्दाड़ा अन्ना उनका भी बहुत बहुत शुक्रिया। क्यों बोले तो क्या है ये काम हमारे सबके सपोर्ट की वजह से आज कंप्लीट हो रहा आज। तो इस वजह से जस्कॉम के क्या है जितने भी जस्कॉम डिपार्टमेंट के उनको बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। तुम्हारा नाम? मेरा नाम मोहम्मद इमरान। ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 2 ಅನ್ನೋಲ್ ಕಾಲೋನಿ ಯಾದಗಿರಿ. ಇಲ್ಲಿ ಕಂಪಲ್ಸರಿ ವಿದ್ಯುತ್ ಸಮಸ್ಯೆ ಭಾಳ ಇತ್ತು ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ. ಮತ್ತು ಉಮೇಶ್ ಅಣ್ಣವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕೆ.ಬಿ. ಅವರು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಕೆ.ಬಿ. ಅವರು ಮತ್ತು ಗುತ್ತಿಗೆದಾರರು ಮತ್ತು ಉಮೇಶ್ ಅಣ್ಣವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸ ಟಿ.ಸಿ. ಕುಂದಿರ್ಸ್ಯಾರ, ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಇದು ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರ ಸಿಕ್ಕದ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಅಶ್ರಫ್ ಹುಸೇನ್. ನಗರದ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 2 ಅತಿಕುಣಿ ಕ್ರಾಸ್ನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ಮೋಲ್ ಕಾಲೋನಿಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಏನಂತ ವಿದ್ಯುತ್ ಸಮಸ್ಯೆ ನಿರಂತರ ಸಮಸ್ಯೆ ಆದರೂ ಕೂಡ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದರೂ ಕೂಡ ಯಾರು ಇದು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 2 ಎಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಸೇರಿಸಿ ನನ್ನ ನೇತೃತ್ವ ವಿನೂತನ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ಮ್ಯಾಕ ಜೆಸ್ಕಾಂ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ಪಂದಿಸಿ ಇವತ್ತೇನದ ಕಂಬ ಮತ್ತು 63 ಟಿ.ಸಿಯನ್ನು ಅಳವಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ನಡೀತಿದ್ದು ಇದು ನಮ್ಮ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಂಥ ಜಯ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜೆಸ್ಕಾಂ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಗುತ್ತಿಗೆದಾರರುಗಳು ಇವತ್ತು ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 2 ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ.